हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचन या चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ जो आहे तो थोडा स्पेशल असा आहे की ह्या आधीसुद्धा तुम्ही व्हिडिओ जो आहे तो बघितलेलाच असेल की जिज्ञा सुजित राऊत म्हणजेच माझी पुतणी ती जी आपल्या इकडे युरोप येथे होणाऱ्या हंगेरी देशामध्ये वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024साठी तिची निवड झालेली आणि तिने तिकडे भारताचं प्रतिनिधित्व केलेलं। तर त्यासाठी तिला तिकडे कांस्य पदक जे ते मिळालेलं आहे। तर खरंच म्हणजे आमच्या सर्वांसाठीच खूपच मोठा हा प्राऊड मोमेंट होता। तर त्याच हे जे मॅचेस ते तिच्या तिकडे झालेल्या त्याचे जे क्षण जे आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने तिच्या मॅचेस तिकडे झाल्या आणि कसं तिने आपल्या भारताला तिकडे रिप्रेझेंट केलेलं आहे। तर हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दाखवायचं आहे, कारण की आपल्याला सर्वांना जे आहे ते तिकडे जाऊन तर पूर्ण अशी मॅच अशी बघता तर अशी नाही आली, पण ते काही छोटे छोटे मोमेंट जे आहेत ते तिच्या मम्मीनी जे व्हिडिओ जे रेकॉर्ड्स केलेले तर त्या ह्याच्यामुळे आपण ही मॅच जी ती बघू शकतो। तर खरंच तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की म्हणजे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती फक्त वयवर्ष 12 तर एवढ्या ह्याच्यामध्ये असं रिप्रेझेंट करायचं, तो कॉन्फिडन्स तो कसा आहे आणि कशा पद्धतीने तिने हे सगळं जे आहे ते एवढं प्रेशर कसं हँडल केलं आणि एवढ्या ह्याच्यातून सुद्धा पण तिला इकडे कांस्य पदक जे ते मिळालेलं आहे। खरंच खूपच सुंदर असं आहे। तर त्यासाठी तिला तिच्या मम्मी पप्पांचा पण सपोर्ट, तिचे कोचेस ते सगळ्यांचा तिला जो आहे तो सपोर्ट जो आहे तो इकडे तिला मिळालेलाच आहे, त्यामुळे ती हे सगळं अचीव करू शकलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ जो ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की म्हणजे खरंच अशी पण काही मुलं असतील की म्हणजे त्यांच्यामध्ये तर टॅलेंट असतं आणि एखाद्या मुलामध्ये जे टॅलेंट असतं ते पॅरेंट्सनी वेळेतच असं ओळखलं आणि त्यांनासुद्धा ते प्रोत्साहन दिलं तर अगदी म्हणजे गिरीजसारख्या एका छोट्या गावातून सुद्धा युरोपपर्यंत जी आहे जिज्ञाने जशी मजल मारलेली आहे तसे अजून कितीतरी असे असतील की प्रत्येक गावामध्ये की त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा जर टॅलेंट असेल आणि ते ओळखून जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते सुद्धा जिज्ञासारखे असेच पुढे जाऊ शकतात। तर माझी पण पॅरेंट्सला तीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्की प्रोत्साहन करा की त्यांना जे खेळ आवडतात किंवा ज्या गोष्टी करायला आवडतात त्याच्यामध्ये त्यांना नक्की प्रोत्साहन द्या की म्हणजे ते सुद्धा असेच पुढे जे आहे ती प्रगती करतील। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि खरंच जिज्ञाला खूप खूप शुभेच्छा द्या। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे ब्लेसिंग असेच राहून द्या आणि तिची पुढे सुद्धा उत्तरोत्तर प्रगती जी आहे ती अशीच होत जाऊन दे।
champion, Guatemala team. I'm inviting Mr. Andres Gandara, President of Guatemala Kickboxing Federation, to award medals. Third place, Baco India Kickboxing हीच खरी Federation. आपली जी इकडे प्राऊड मुमेंट होती सर्व भारतीयांसाठी की वर्ल्ड किक बॉक्सिंगच्या या स्पर्धेमध्ये 2024 भारताने तिसऱ्या क्रमांकावरती कांस्य पदकाचा मान जो आहे तो इकडे पटकावलेला आणि त्यासाठी ह्या मुलांची सर्वांचीच मेहनत जी आहे ती इकडे आपण या व्हिडिओमधून बघितलेलीच आहे की कशा पद्धतीने त्यांनी इकडे फाईट केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे यश जे इकडे संपादन केलेलं आहे आणि खरंच इकडे तिसऱ्या स्थानावरती इकडे भारताने इकडे जो आहे तो इकडे मान जो इकडे मिळालेला आहे आणि त्यांना इकडे कांस्य पदक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. खरंच सर्व भारतीयांसाठी खूपच ही प्राऊड मुमेंट होती. तुम्ही इकडे पाहू शकतात. And first place, global champion in a team forms Guatemala. Saray Joseph Daniela Maria, Martinez Videla Ariana, Say Ortiz Juan Carlos. जिज्ञा युरोपवरून ज्यावेळेला कांस्य पदक घेऊन घरी म्हणजेच गिरीज वसई या गावी ज्यावेळेला ती आली त्यावेळेला तिचं घरातल्यांनी खूपच अतिशय जल्लोषामध्ये अतिशय आतिषबाजी वगैरे करून तिचं इकडे जे ते स्वागत केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ती सुद्धा खूपच इकडे खुश होती.
तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जिज्ञाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं प्रेम जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या शुभेच्छांची तिला खूपच गरज आहे की म्हणजे ह्याच्यातूनच ती म्हणजे तिला त्याच्यातूनच खूप अशी प्रेरणा मिळेल आणि ती अशीच पुढे तिची वाटचाल जी आहे ती अशीच तिची चालू राहील. तर तुम्ही तिला नक्की शुभेच्छा द्या. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.